काही आपण जी मागची बिल्डिंग बघितली होती तो तसाच काहीतरी हाल झालेला आहे याचा. इकडं कित्ता भारी आहे आणि काही इथे तुम्ही माझ्या काय आमच्या हा पूर्ण उन्हाळ्यामध्ये साठा राहतो आम्हाला. पावसाळ्यामध्ये आता पाणी तर खूप खूप येते, ते खाली आला जात नाही आम्हाला, इतकं पाणी राहते इथे. गाइस ये पुल देखो 96 मूवी का जो है क्या उसी का पुल है ये. 96 मूवी में का पूल. कामाडी रोड आणि तो कामाडीचा घाट. अँड गाईज आता मी आणि माझा फ्रेंड जातोय घाणेवाडी तलावावर आणि आता दुपारचे वाजले आय थिंक 3:30 वाजले आणि आम्ही इथं जातो घाणेवाडी तलावाकडे. आणि एक फेमस ठिकाण आहे आमच्या याचं म्हटलं जलसिंचन आहे तो कोणता तलाव आहे ते, आणि आता तिथे जातोय मी आणि माझा फ्रेंड. जैसे तो फेमस है होने अँड ऑल्सो गाईज आता काही सांगणी दिलता घाणेवाडी तलावाजवळचा. आणि हे जे घाणेवाडी जवळ आहे आमच्या जालन्यापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अँड गाईज ही एक खूप भारी प्लेस आहे इथं, अबंडंट प्लेस. अशा प्लेस तर मला खूपच आवडतात. अँड गाईज तलावाजवळच ही अशी एक जागा भेटली आम्हाला. आणि काही आपण जी मागची बिल्डिंग बघितली होती तो तसाच काहीतरी हाल झालेला आहे याचा. हे इकडं तलावाजवळची ही जागा. आणि काही नाही, नॉर्मल आहे, फक्त यूजमध्ये होते पण आता बंद झाली आहे जागा. आणि काही तुम्ही हे घर बघू शकता कसं आहे इथं, चूल वगैरे पण इथे. या ठिकाणी वॉशरूम वगैरे. हाँ मस्त मस्त है, फोटोशूट भी बहुत भारी आते हैं इसमें. आणि हे मग मागचा एरिया, ये हॉटेल था शायद. देखना कितना भारी है. अँड गाईज हा एंट्रन्स, आणि इकडून नीट यायचं आणि समोर असं मस्त तलावाचा नजारा बघायला भेटतो तुम्हाला. असं सगळं तलावाचा नजारा पाहायला भेटतो. पण आता ही अबंडंट पडेल जागा ही, आणि ही एक आहे आणि ती एक आहे, ती पण याचा चेक करू. आणि काही वातावरण ते एकदम भारी येतं, अबंडंट असून पण भीती वाटत नाही आहे. नाही तर काही काही ठिकाणी अशी एनर्जी फील होते, जे निगेटिव्ह एनर्जी म्हणतो आपण, पण इथे तसं काहीच वाटत नाही आहे. असं एकदम निसर्गरम्य वातावरण या ठिकाणचं.
सो गाईज आपण आलो सध्या आता तलावाजवळ. हे जे तुम्ही माझ्या पाठिंबा बघताय हे आहे आमचं घाणेवाडी तलाव. आणि काही तुम्ही बघू शकता हे किती मोठा तलाव आहे. हा एक तलाव आहे आणि तुम्हाला जो पाठीमागून आवाज येतो आहे त्या साईडून, तर आमच्या जालन्यातलं पहिलं जे काय म्हणतात वॉटर पार्क आहे ते ओपन झालं आहे. जस्ट आता 1-2 महिना अगोदर ते ओपन झालं आहे. काही इथलची जागा हे आमचा घाणेवाडी तलाव. आणि काही तुम्ही बघू शकता इतका भर उन्हाळ्यामध्ये पण हे अजून पण पूर्णपणे काही आटलेलं नाही आणि भरपूर याच्यामध्ये पाणी आहे आणि आरामशीर महिनाभर तर जातच आहे. ही एक डब्बा मारने लिए हाँ किंगफिशर है शायद वो. जा नहीं इसने नहीं मारा. रिकॉर्ड हुआ क्या? ये बहुत भारी रिकॉर्ड हुआ. मग वही बरं वो ते कितना भारी सीन हुआ. हाँ क्लियर रिकॉर्ड हुआ. ऊपर के डुपुक करके गई नीचे. वापस अंदर से बाहर आई. हाँ ये किंगफिशर है, ये ना जाती नीचे. मच्छी ढूंढी शायद आहे की नाही. हाँ तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. किंगफिशर जो हा पक्षी, हा जो पक्षी दिसतोय हा जाएगी शायद जाएगी. हा किंगफिशर आहे. हे गई. भाई सीन मस्त होता. आणि तो ते वॉटर पार्क त्याचा आवाज येतोय. तेच म्हटलं का लग्न गेलं गावामध्ये इतका साऊंड कसं काय येतोय. तर हे जे नवीन जस्ट ओपन झालं आहे वॉटर पार्क तिथून आवाज येतोय. आणि याला मी एक दुसऱ्या नाव पण ओळखतो, 900 रुपयावाला वॉटर पार्क. कारण इथे आता 2 वॉटर पार्क आहे, एक देऊळघराच्या जवळ आणि एक हे. तर हे मोठं वॉटर पार्क आहे आमच्या जालन्याचं. आणि याच्या पाठीमागेच हे तलाव. ते भैया भाई प्रमोशन कर रहा था तेरा फ्री में. हाँ भैया, अरे सपोर्ट है, फुल सपोर्ट है हमारा भी तुमको. हमारा भी फुल सपोर्ट है. और गाइस भाई का भी चैनल है अंशु ब्लॉगिंग, नहीं क्या है ब्लॉगिंग है गेमिंग. अंशु गेमिंग बोल के, वो भी सर्च करना और सब्सक्राइब ज़रूर करना यूट्यूब पर. और लगे तो लिंक नीचे डाल दूंगा मैं डिस्क्रिप्शन में. फोटो ये हमारे भाई का चैनल है 80 अंश गेमर BS. सो गाइस तो ये हमारे भाई का चैनल है और इसका जो लिंक है वो मैं डिस्क्रिप्शन में आपको डाल दूंगा. थैंक यू भाई, थैंक यू. फुल सपोर्ट भाई, फुल सपोर्ट. और हमारे भाई के चॅनल को भी ज़रूर सब्सक्राइब कर लेना. अँड गाईज बाय द वे हे असं पाण्याचं इथं एक संचयन मोठं. आणि स्पेशली इथं याच्यासाठी आलो की हे उन्हाळ्यामध्ये पण अजून क्लिअर आटलेलं नाही. आणि तुम्ही ऊन बघू शकता किती बाहेर आहे आमच्या जालन्यामध्ये. 43-45 डिग्री सेल्सिअस आहे, तरी पण हे पाण्याचा संचय येतो मोठा आहे अजून. हा पूर्ण उन्हाळ्यामध्ये साठा राहतो आम्हाला. पण पावसाळ्यामध्ये आता पाणी तर खूप येते, ते खाली आला जात नाही आम्हाला, इतकं पाणी राहते इथे. त्या ठिकाणी आपली प्लॅटिना बाईक. आणि हे जो तुम्ही बघताय हे आहे याचा कडा. ही जी भिंत बघताय, ही जी भिंत आहे ना, ह्या भिंतीपर्यंत पाणी राहतं. इथं आम्ही खूप खाली आलो आता, नाही तर पावसाळ्यामध्ये आलं पण जात नाही आम्हाला. त्या भिंतीपर्यंत पाणी राहतं आणि खूप मोठा साठा राहतो इथे. आणि असे आमच्या जालन्यामध्ये भरपूर जणांना माहिती नसन ते 3 ते 4 असे मोठाले डॅम आहे. 3 ते 4 अशा मोठे सिंचन आहे आमच्या जालन्यामध्ये आणि भरपूर जणांना माहीत नाही आहे ते. आणि याच्यामध्येच येतो एक जांभळीचा तो छोटा तलाव आहे. आणि असं जे पाणी साठवून ठेवणार आहे 3 ते 4 मोठे असे जे म्हणू शकतो आपण तलाव आहे. काही ना काहीच आता जातो आपण त्या समोर जे डोंगर दिसतंय त्या डोंगरावर जातोय. आणि काही तलावाचे एकदम नीट पाठीमागे कन्स्ट्रक्शन चालू आहे, कशाच तरी बांधकाम चालू आहे ॲक्च्युअली कशाच तरी. आणि ह्या रोडून जातो आता समोर. आणि हे काम बहुतेक आत्ताच चालू झालं आहे, अगोदर नव्हतं इथे. आणि समोरचा तर एकदम भारी एरिया आहे, मी तुम्हाला दाखवतो आता या ब्लॉगमध्ये.
वाळवंटातून तामिळनाडूच्या झाडांमध्ये आलो आहे. तो काही असं काही सीन आहे त्याचा. गाइस ये पुल देखो 96 मूवी का जो है क्या, उसी का पुल है ये. 96 मूवी में का पूल. तो गाईज हे ते डोंगर आहे जे मी दाखवलं होतं. आता इथे जातोय आपण, पण ॲक्च्युअली रस्ता आहे का नाही ते क्लिअर माहीत नाही, कारण मी एकदा गाडी घातली होती तिथे मी. असेल बहुतेक ड्रायव्हर. आणि हे तुम्हाला जितकं जवळ दिसतंय त्याच्याहून जास्त लांब आहे पुन्हा. हे खूप लांब आहे. जाते जाते वहाँ फ्लॅट आहे ना आपली. आराम से आराम से आराम से आराम से आराम से भाई. भाई हैवी ड्राइवर है ये. वहाँ से सादा सिंपल रास्ता था, फिर भी भाई ने यहाँ से लिया. अगर तुम ऐसे जगहों से गाड़ी ना निकल पाए तो जालने कर. क्या नाम के जालने कर फिर तुम. क्या है? हाँ? छोटा हाउस है बस. सही है. मुझे लगा क्या है. एंड गाइज हा असेल असं काही सीन. आम्ही जालन्यापासून तरी आता तर तिकडे जालना राहिला आपला. जालन्यापासून तरी 10-1 किलोमीटरवर लांब आहो आम्ही आता. आणि हे ते डोंगर जे तुम्हाला दाखवलं होतं. अपन बहुत दूर है वो गई अंदर. ये आली और आली एक छोटी. आपण आता घेतो तलावाजवळ कानेवाडी तलाव. आणि जे मोठे मोठे जे डोंगर वगैरे आहेत ते पण चेकआउट करून आलो. आणि काही जास्त इथून जातोय जालन्याकडे. आणि काही हा ब्लॉग इथून कंटिन्यू राहील आणि जालन्यामध्ये गेल्यावर स्टार्ट होईल. लेट येते बॅक. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज सकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता. कारण गाईज आपण आज गेलो घाणेवाडी तलावामध्ये. आणि काही तिकडून आलो घरी. आणि काही घरून आता आले मी माझ्या जिमवर फॉर थोडेच. आणि काही आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड ऑल्सो गाईज भरपूर काही अशा जे ठिकाण आहे आपल्या जालन्यामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये की तुम्हाला जे असं वाटतं की ही जी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मग ती कुठलीही जागा असू शकते, मंदिर वगैरे, एखादा परिसर किंवा अबंडंट जागा ज्या असं तुम्हाला दाखवलं आता मी, की ज्या जुने घरं वगैरे आहेत, जुने घरं, बिल्डिंग्स किंवा जे जुने वाडे आहेत पुरातन काळातले किंवा जुने. तो काही अशा काही जर गोष्टी तुमच्याकडे असेल, तुमच्या कुठल्या गावामध्ये तुम्ही तिथे पण पाहत असाल, काही तुमच्या गावामध्ये असं काही असेल की याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा हे जे आहे ही एक युनिक गोष्ट आहे आणि हिची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा ही पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला सांगता येईल. तेव्हा अशी फार वेळेस आता भरपूर ब्लॉगर आहे जालन्याचे जे जुने मंदिरं वगैरे बघतात, जे हिडन प्लेसेस आहे ते पण शोधत आहेत. अशी काही जागा तुमच्याकडे असेल की नाही ही माहिती जी आहे किंवा ही जी आपली जागा आहे किंवा कुठलंही असलं जुने वाडे असतील किंवा काही अशी ऐतिहासिक स्थळे असतील, अशी कुठली गोष्ट तुमच्या गावामध्ये असेल, सो गाईज तर मला इंस्टाग्रामवर आहे ते माझा इंस्टा आय डी, त्याच्यावर तुम्ही नक्की मला इन्फॉर्म करू शकता. आणि ही जी आय डी आहे ही खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये आहे
कारण तुम्ही जर माझे जुने ब्लॉग बघितले असाल तर आपल्या जालन्याच्या काही काही ज्या अशा गोष्टी आहेत जे कळायला पाहिजे लोकांना ते मी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मंदिर वगैरे तर दाखवतोच मी भरपूर वेळेस आणि आता ज्या हिडन प्लेसेस आहे किंवा जे अबंडंट प्लेसेस आहे तो काही आता ह्या पण मला भरपूर माहिती आहे आता त्या पण दाखवतो ॲक्च्युली मी. आणि काही तुमच्या गावामध्ये जर असेल काही असेल पुरातन म्हणजे जुन्या काळामधले काही वाड्या वगैरे किंवा काही किंवा अशी गोष्ट जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे याची माहिती लोकांपर्यंत झाली पाहिजे तो काही अशी तुमच्या गावामध्ये कुठली जर प्लेसेस असेल तर त्याच्यावर मला इन्फॉर्म करू शकतो. गाईज बाय द वे आजचा ब्लॉग हा इथेच मी पॉज करतो. तर गाईज आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल. आणि गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस. तो एक आजच्या ब्लॉगमध्ये इतकेच आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग करू. टेक केअर, बाय बाय.